आमच्याकडे आता सेवेकरी येतात ना, त्यांना जरी विचारलं ना, बाबा तुला कसं वाटतं इथं स्वामींची सेवा करून, त्याच्या तोंडून कधीच असं येणार नाही. स्वामींची सेवा करतो म्हणजे बस, स्वामी कोणाला नाराज करणे, कोणी असू दे, कोणी असू दे, नाराज करणे त्यांचं वाक्य आहे, घेऊ नको मी तुझ्या पाठीशी. जय महाराष्ट्र भावांनो, पुन्हा एकदा आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण अशा ठिकाणी झालंय, खूप जवळ आहे आणि आपण खूप रोजचं आपलं येणं जाणं तिथून होतं, पण आपल्याला ती माहीत नाही. आपण चालू श्री समर्थ मठ चौक येते आणि कसं जायचं तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजेल. मी पहिल्यांदा चौलं आणि माझ्यासोबत येते प्रीतम. आणि स्वामी म्हणतात आजचा दिवसापेक्षा उद्याचा दिवस चांगला नक्की असेल. तुम्ही चांगले कर्म करत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री समर्थ लिहायला नक्की लिहा. आणि आता आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. तर माझ्यासोबत प्रीतम येताना आम्ही चालू आता आपल्या अंडर 350वरती आणि आपली दर्शनवारी क्रमांक 3. खूप मजा येणार आहे आणि खूप असा छान प्रकारे तिथे असं मंदिर आहे. मी फर्स्ट टाइम चालले आणि मी सर्व हे प्रथमकडून ऐकले आणि खूप मजा येईल आता बघायला. चला गायचं, आता आपण निघालो. पूर्ण हा भारत पेट्रोल पंपाचा एरिया आणि समोर दिसतो तुम्हाला लेफ्ट साईडला तो पृथ्वीराज पाटील. आणि आपल्याला तर राईट मारून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जॉईन व्हायला लागेल. चला गायचं, आता लेफ्ट मारलं आपण आणि आता जॉईन झालो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती. बघू शकता तुम्ही हा समोरचा नजारा खतरनाक असा, आणि सलग 3 दिवस असा खतरनाक पाऊस पडतो आणि हा समोरचा नजारा एकदम कडक आणि एकदम खतरनाक आहे. आपण चाललं श्री समर्थ मठ चौक येते. फर्स्ट टाइम आपण गेलो होतो पलसदरी आणि नंतर गेलो आपण गावदेवी पाडा पनवेल. आणि आता आपण चाललो आहे आपल्या विभागामध्ये. आपल्या विभागामध्ये असून आणि मला माहीत नाही त्याचं खूप बॅड फील होते. असो, आता समोर तुम्हाला आपण दिसतं नाडा स्टॉप. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला काहीच अंतर होते. साईड लेफ्ट मारून 5 मंदिरे दिसतात, तुम्ही पाहिलं असेल त्यांना. आणि स्वामींच्या मठामध्ये जाण्याचा एक आनंदच वेगळा असतो आणि खूप मस्त वाटतं. तिथे गेलं एक समाधान, एक ऊर्जा निर्माण होते. आणि सो गाईच, स्वामी म्हणतात चांगले कर्म करत राहा, लोक हातातला घेतील पण नशिबातला नाही. श्री स्वामी समर्थ. काहीच अंतरावर राहिलं जातं आपलं याचं बघू शकता तुम्ही. काही मिनिटातच आपलं लोकेशन येईल. आणि तुम्हाला आवाज येते का माहीत नाही मला, पण खूप पाऊस पडते. पण तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका. चला काय सो हो हो हो. नळाच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला एक लेफ्ट साईडला पेट्रोल पंप लागेल HP. नंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर राईट मारावं लागेल. तुम्हाला समोर एक कमानी दिसेल आपल्या चौकची, तुम्ही बघू शकता. आता याला समोर तिथे बघू शकता तुम्ही, ती ऑरेंज कलरची कमानी आपल्याला मेन मार्केटमध्ये आता एंट्री करायची. जस्ट हा समोर दिसतो तुम्हाला आपला चौक विभागाचा कमानी एरिया. आता आपला आतमध्ये चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण चौकचा आपला एरिया. सो गाइस, आता आपण हे चौक मार्केटमध्ये बघू शकता. आणि तो चौक मार्केटमध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक प्रफुल्ल किराणा स्टोअर लागेल. आणि साईडला तुम्हाला मंदिर, देवीचं मंदिर आहे. आणि समोर बॅकग्राऊंड बघून तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. आणि जस्ट आपलं इकडून जायचं आहे, इकडून तुम्हाला एक कमानी लागेल. चला काय, आता आपला ब्लॉग अजून कंटिन्यू करा. तुम्हाला कसं जाता येईल ते तुम्हाला दाखवतो. राईट मारल्यानंतर सरळ यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा समोर दिसेल आपल्याला श्री स्वामी समर्थ मठ. आणि पार्किंगसाठी खूप छान प्रकारे असे जागा आहे, एकदम सेफली. तुम्ही सेफली पार्किंग करून घ्या आणि आपले श्री स्वामी समर्थ दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ. सो गाईज, जसं आता फायनल आपण पोहोचलेत आणि बघू शकता पार्किंग करण्यासाठी खूप छान अशा प्रकारे आपल्याकडे जागा पण इथे आहे. आणि जस्ट आता श्री स्वामी समर्थ मठ दिघेवाडा, आता आपण तिथे चाललोय. आणि एक आपल्या बघू शकता श्री समर्थांची मठाची स्थापना 1993 मध्ये झाली. आणि हा पूर्ण वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान असा प्रकार आहे. खूप वर्षानंतर येणं झालं, एवढा मोठा झाला. आपला रोजचा आपला इलाका येणं जाणं होतं, पण आपल्याला माहीत नव्हतं. आणि फर्स्ट टाइम आपण स्वामींच्या मठामध्ये इथे चौकमध्ये येताना जस्ट आपण आत्तापर्यंत स्वामी दर्शन वारी चालू केली. पहिली वारी केली आपण पलसदरीला, सेकंड वारी केली गावदेवी पाडा पनवेलला, आणि तिसरी वारी आपल्या चौकमध्ये. आणि चौकामध्ये राहणारा मी सूरज मोहिते. आणि त्यानंतरून माहीत नव्हतं तर पण आल्यानंतर खूप आता उत्सुकता लागल्या की आतमध्ये जाऊन कधी स्वामींचे चरणांचे नतमस्तक होते. हे ऊर्जा निर्माण. सर्वजण बोलत असतात की स्वामींच्या मठावर जाऊन काय भेटतं, तर मी त्यांना एकच सांगेल की स्वामींच्या मठात जाऊन सुख, समृद्धी, समाधान आणि एक ऊर्जा आयुष्यामध्ये जगायला एक ऊर्जा निर्माण होते, ती आपल्या स्वामींच्या मठामध्ये भेटते. जसं मला संडेला सुट्टी असते, त्यामुळे मी संडे आपला ब्लॉग शूट करून स्वामींच्या सर्व भक्तांना दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. जर आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल नक्की सपोर्ट करा आणि आपला यूट्यूब चॅनलला
नक्की तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चौविभागामध्ये पूर्णपणे व्हिडिओ सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपलं श्री स्वामी समर्थ मठ त्यांना माहीत असून खूप जणांना माहीत नाही आहे. खूप लांब लांब स्वामीच्या दर्शनासाठी जातात, पण आपलं जवळ आहे ते कोणाला अजूनपर्यंत माहीत नाही आहे. त्यामुळे हा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला, तो तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या पूर्ण चौविभागामध्ये असो किंवा खोपोली विभागामध्ये, आणि जर आजूबाजूला कुठे अजून स्वामींचं मठ असेल तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट टायमाला आपण जाणार आहे आपट्याला. एका फ्रेंडचे कमेंट आले की आमच्या आपट्या गावामध्ये मी श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, तिथेही मी नक्की येण्याचा प्रयत्न करेन. पण आमचा हा श्री स्वामी समर्थ मठ दिघेवाडा, इथे आपण आतमध्ये जातो आणि दर्शन घेऊ. चला गाईच. मठाच्या आतमध्ये येताच श्री स्वामी समर्थांचे दर्शन होते आणि नतमस्तक होतो आणि खूप छान वाटलं. आतमध्ये एंट्री करताच एक ऊर्जा निर्माण झाली. श्री स्वामी समर्थ मठ चौक दिघेवाडा या मठाची स्थापना 1993 झाली. बघू शकता खूप छान अशा प्रकारे मठ बांधण्यात आले आहे. खूप छान आहे आणि एकदम आपल्या विभागामधलं एक सुंदर असं श्री स्वामी समर्थांचं मठ बघू शकता तुम्ही. आता आपण जाऊन दर्शन घ्यायला श्री स्वामींच्या चरणांशी निवेदन ठेवू. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आत्ता स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आता आपण काकांकडे थोडा मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊ. काका, तुमचं नाव? माझं जयवंत धोंडीराम दिघे आणि आमचा हा मठ 1993 साली बांधला गेला. माझे वडील होते ना, त्यांनी हा म्हणजे मठ उभा केला. आता ते नाही आहेत, त्यांच्या पश्चात मी हा मठ सांभाळतो. सर्व मठ 1993 पासून आत्तापर्यंत त्रिकाळ आरती केली जाते इथे. त्रिकाळ आरती म्हणजे एक सकाळी 8 वाजता, म्हणजे 7 वाजता अभिषेक झाला की 8 वाजता एक आमची आरती होते. त्याच्यानंतर 10:30 वाजता नैवेद्य आरती होते, म्हणजे 10:30 वाजता स्वामींना नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्यानंतर मग स्वामींची एक आरती घेते. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता परत एक आरती होते आमची, नैवेद्य दाखवून आरती. अशी त्रिकाळ आरती केली जाते इथे. भरपूर इथले चौकमधले आसपासचे सगळे भाविक इथे भरपूर येतात आणि त्यांचा असा अनुभव आहे की इथे जेवढी सेवा केली जाते तेवढ्या सेवेचा त्यांना फायदा भरपूर झालेला आहे स्वामींपासून. त्याच्यामुळे इथे भरपूर लोक सेवा करायला येतात. सध्या आम्ही इथं पारायण पण चालू ठेवलेले आहेत. पहाटेचं पारायण करतो. पहाटेचं पारायण म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर केलं जातं. पहाटे 4 वाजता बायका पारायण करण्यासाठी येतात. श्रावण महिना आहे म्हणून चालू आहे आता सध्या पण, आणि दर महिन्याला पण केलं जातं. मग पहाटे 4 वाजता बायका येतात आणि मग 3 दिवसामध्ये ते पारायण पूर्ण करतो. म्हणजे 54 अध्यायाचं पारायण 3 दिवसात करतो. रोज 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत 18 अध्याय वाचले जातात. असं इथे भरपूर सेवा केली जाते आणि त्रिकाळ सेवा होत असल्यामुळे वर्षानुवर्ष म्हणजे एक दिवस चुकला नाही आमचा की करोना काळामध्ये स्वामींची आरती झाली नाही आहे किंवा काही झालं नाही असा प्रकारच नाही. त्रिकाळ आरत्यात म्हणजे त्रिकाळ आरत्यात आत्तापर्यंत झालं, त्यात कधी खंड नाही. त्याच्यामुळे इथं जेवढे सेवेकरी येतात जातात त्यांना इतका अनुभव आला आहे की खूप प्रचंड स्वामींचा. त्यामुळे खूप स्वामी भक्त झालेत. त्याच्यामध्ये आम्ही 3 वर्षामध्ये 3 मोठे कार्यक्रम करतो इथे. 3 कार्यक्रम म्हणजे एक म्हणजे स्वामी जयंती, ज्या दिवशी प्रकट दिन असतो. हां, त्या प्रकट दिनाच्या दिवशी आमची इथून पालखी निघते. ती पूर्ण गावात फिरून संध्याकाळी इथे येते आणि मग महाप्रसाद दिला जातो. त्याच्यानंतर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा सगळे लोक इथं सेवा भरपूर करून संध्याकाळचा महाप्रसाद दिला जातो. जवळजवळ 700-800 लोक जेवायला असतात. हां, महाप्रसाद दिला जातो. आणि डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही सप्ताह साजरा करतो. सप्ताह म्हणजे आमचा 8 दिवसाचा सप्ताह असतो. या 8 दिवसामध्ये एवढी सेवा घडली जाते इथे आणि 8ही दिवस
8ही दिवस महाप्रसाद दिला जातो. भरपूर भाविक त्याचा फायदा घेतात, सेवा करतात. असा हा इथला हे मठाचं हे आहे. आणि इथला जेवढे लोकांनी सेवा केली त्यांना एवढा स्वामींचा अनुभव आला ना, त्यामुळे भरपूर लोक इथे सेवा करायला येतात. स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामीचं फल 100 न सांगता ते मिळतं. स्वामींच्या चरणी केली ते मलाही आलंय ते. आणि ते आणि तुम्हाला सांगतो ना, ह्या मठामध्ये जेवढे आमच्याकडे आता सेवेकरी येतात ना, त्यांना जरी विचारलं ना, बाबा तुला कसं वाटतं ते स्वामींची सेवा करून, त्याच्या तोंडून कधीच असं येणार नाही. स्वामींची सेवा करतो म्हणजे बस, स्वामी कोणालाच नाराज करणे, कोणी असू दे नाराज करणार. त्यांचं वाक्य आहे, घेऊ नको मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. खूप छान प्रकाराचे आपल्या काकाने आपल्याला मंदिराबद्दल माहिती सांगितली. तुम्हालाही बघून डोळ्यामध्ये अश्रू आले असेल, मलाही मन भरून आलं आहे. एवढा जवळ असताना छान असं श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. तुम्ही नक्की या, तुम्ही स्वामी चरणांचे दर्शन घ्या. जे काय अशी समस्या स्वामी समर्थांच्या चरणी मांडा तुम्ही, तेही तुम्हाला नक्की मदत करतील. आणि नक्की तुम्ही ह्या मंदिरासाठी नक्की इथे या. खूप मस्त असं मंदिर आणि खूप असं चांगलं असं वातावरण आहे. काकाने खूप असं छान प्रकारे सांगितलं, माझंही मन भरून आलं. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. आणि नक्की तुम्ही या, तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून समजेल कसं यायचं ते. मलाही एवढं जवळ लावून माहीत नव्हते. तर तुम्ही नक्की या आणि तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून कुठे आपला आजूबाजूस कुठे श्री स्वामी समर्थ मठ असेल, आपण तिथं जाण्याचा प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ. सो गाईच आत्ताच मंदिरामधून बाहेर आलो. मन नाहीत घरी जायचं, पण काही कामावरती आपल्याला जावं लागेल घरी. आणि आजचा हा व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा की समजू द्या आपल्या चौकामध्ये एवढं छान असं मंदिर आहे. आपल्या चौकामध्ये भरपूर जणांना माहीत नाहीये त्यांना, त्यामुळे आपला जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. जाता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करा, जे करते की प्रयत्नांना फक्त यश येऊ दे, फक्त बस स्वामींच्या चरणी. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल किंवा आपलं जर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल नक्की सपोर्ट करा आणि लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आपल्या मराठी युट्यूब चॅनलला. आणि आता आपण नेक्स्ट टाइम भेटू पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये आणि न्यू लोकेशन वरती आणि नवीन आपला स्वामी समर्थ मठामध्ये दर्शन घ्यायला नक्की जाऊ. आणि चला बाय बाय, जय महाराष्ट्र.